नमस्कार, मी प्राध्यापक नारायण तातोबा काळे। लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी माढा लोकसभा मतदारसंघातून ओबीसी राजकीय आघाडी या पक्षातर्फे निवडणुकीला उभा आहे। या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे सर, प्रतीक यश, ओबीसी संघटक, विचारवंत, लेखक आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ओबीसी चळवळीतील एक मोठे नेते आहेत। त्यांनी मला एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, उच्च विद्याविभूषित आणि एक प्रकारची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा, बहुजनवादी विचारधारा या चळवळीतील एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। सध्याच्या स्थितीमध्ये ओबीसींच्या वरती प्रचंड अन्याय झालेला आहे। ओबीसींचं आरक्षण गेलेलं आहे आणि म्हणून आम्ही या पक्षाचे खासदार संसदेत गेल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात आम्ही गेलेले ओबीसींचे आरक्षण परत मिळवण्यासाठी कायदा करणार आहोत। जातीनिहाय जनगणना करण्यासाठी आणि सर्वांना उन्नत करण्यासाठी कायदा करणार आहोत। ओबीसी, एससी, एसटीज, महिला, मायनॉरिटीज यांच्या हित संरक्षणासाठी आम्ही संसदेमध्ये कायदे करणार आहोत आणि ओबीसी, एससी, एसटीज, महिला, मायनॉरिटीज यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारमध्ये आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये एक बजेटरी प्रोव्हिजन, त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या विकासासाठी बजेटरी प्रोव्हिजन करण्यासाठी आम्ही संसदेमध्ये कायदा करणार आहोत। अलीकडच्या 5-25 वर्षामध्ये शेतकऱ्यांचे फार हाल चालू आहेत। शेती हा व्यवसाय बुडत चाललेला आहे। शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नाही आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत। मग शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी असलेला स्वामीनाथन आयोग या लागू करण्यासाठी आम्ही कायदा करणार आहोत। आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अलीकडच्या काळामध्ये संविधान आणि लोकशाही याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, संकोच झालेला आहे आणि म्हणून संविधान संवर्धन आणि लोकशाही संवर्धन हे आमच्या विचाराचं, आमच्या कृतीचं हा पाया असणार आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणं, त्याचबरोबर शेती आणि सर्वच गरजांच्यासाठी नदीजोड प्रकल्प आणि अनेक वीज प्रकल्प हे सुरू करण्यासाठी आम्ही कायदे करणार आहोत। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण होऊन सरकारी कंपन्या, सरकारी उद्योग विकले गेलेले आहेत आणि आम्ही संसदेमध्ये गेल्यानंतर खाजगीकरणाला पूर्णपणे विरोध करून पुन्हा सरकारी क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती करणे याच्यासाठी आम्ही कायदे करणार आहोत। आणि एकूणच कार्यक्रम प्रशासन आणि त्याचबरोबर लोककल्याणकारी राज्य याच्या निर्मितीसाठी आपण मोठ्या संख्येनं मतदान करावं आणि संसदेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवावं अशी मी आपल्याला
एक जाहीर विनंती करतो, जाहीर आवाहन करतो. जय ज्योती, जय भीम, जय संविधान, जय भारत आणि जय मतदाता. धन्यवाद.